धुळेत ऑल इंडिया पॅथर सेनेची संविधान बचाव आरक्षण बचाव यात्रा विविध मागण्यांसाठी सरकारला इशारा। ऑल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर दीपक केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे शहरात संविधान बचाव आरक्षण बचाव यात्रेत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद भोळे, महाराष्ट्र संयोजक माधव भालेराव, युवा विदर्भ अध्यक्ष संकेत जाधव, जिल्हाध्यक्ष सागर मोहिते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। संवैधानिक हक्क, सामाजिक न्याय आणि अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षण व्यवस्थेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर दीपक केदार यांनी भारतीय संविधानाने दिलेले आरक्षण हे सामाजिक न्यायाचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले। संवैधानिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी समाजाने संघटित होऊन लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। शासनासमोर 4 प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। अनुसूचित जाती एससी आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करावे, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येतील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे आणि बुद्धगया महाविहाराचा ताबा बौद्ध समाजाकडे सोपवावा अशा मागण्या करण्यात आल्या। पदयात्रेत राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, धुळे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते, प्रवीण शिंदे, विशाल वाघ, कृष्णा पारधी, सतीश पाटील, धैर्यशील सोनवणे, दीपक वाडिले, गणेश वाघ, निलेश इंदवे, अशोक करंजे, युवराज बाविस्कर, आबा अमृतसागर, बंटी मगरे, दादा सोनवणे, सम्राट देवरे, पूजाताई चव्हाण, ललिता जाधव, गौरव गवळी, यशवंत दुसाने, राहुल वाघ, नितीन मसदे, सागर चव्हाण, छोटू साने, कुणालबाई साने, अशफाक शेख यांच्यासह अनेक बांधव यावेळी सहभागी झाले होते। हे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांना कुणालाही न्याय द्यायचा नाही तर बाबासाहेबांनी दिलेल्या सामाजिक न्यायाची हत्या करायची। त्याच्यामुळे आज आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढून लोकांमध्ये जनजागृती करतोय की या सरकारने दंगलीचा ट्रॅप रचलेला आहे, अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि SC STचं विघटन करून विघटनवादी RSSनी या ठिकाणी समाजद्वेष पसरवण्याचा एक राजकीय आणि सामाजिक खेळ केलेला आहे। त्याला एक्सपोज करण्यासाठी आरक्षण बचाव यात्रा आहे। मी या माध्यमातून राज्य सरकारला मागणी करतोय की आमचे प्रश्न खूप ज्वलंत आहेत। पेट्रोल डिझेलच्या महागाईबद्दल बोला, गॅसच्या महागाईबद्दल बोला, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोला, बेरोजगारांच्या नोकरीबद्दल बोला, खाजगीकरणाबद्दल बोला, बौद्धगया बौद्धांच्या ताब्यात देण्याचं करोडो लोकांनी आंदोलन केलं, त्याचं काय झालं त्याचं उत्तर द्या। या ठिकाणी नीट पेपर लीक करून जवळपास 15 ते 20 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्यात। धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाही, त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी या वर्गीकरणाच्या संदर्भात जे काही आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्याला आम्ही छेद देण्यासाठी लोकांची जनजागृती करण्यासाठी हे आमचं या माध्यमातून आंदोलन आहे। मी महाराष्ट्रातल्या जनतेला जागरूक करतोय की आपल्याला दंगली करायच्या नाहीत, समाज भावना दुखवायच्या नाहीत। हा सरकारचा ट्रॅप आहे, हे कुणाला काही देऊ शकत नाहीत। आणि म्हणून जर यांना द्यायचंच असतं तर 3 वेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसते झाले, निदान 1 वेळेस तरी मातंग समाजाचा मुख्यमंत्री त्यांनी केला असता। संघप्रमुख हा फक्त ब्राह्मण होतोय, तो दलित आदिवासी झाला असता। मंदिरातली जी दानपेटी आणि मंदिरातला जो सत्ता आहे त्याचं वर्गीकरण केलं असतं, जमिनीचं वाटप केलं असतं, आरोग्य आणि शिक्षण मोफत दिलं असतं। यांना काहीच करायचं नाही। धर्माच्या हिंदू धर्माची त्या ठिकाणी लोकसंख्येच्या जनगणनेत संख्या वाढवावी म्हणून उपवर्गीकरणाच्या माध्यमातून तुम्ही हिंदू राहिलात तर तुमचा अधिकार जिवंत राहतील अशा पद्धतीची धमकी आदिवासी आणि दलितांना दिली आहे। ती महाराष्ट्रात फिरतोय। नांदेडच्या बिलोलीपासून यात्रा सुरू झाली, आज धुळेला आली, पश्चिम महाराष्ट्रात जाणार आणि जर लवकरात लवकर सरकारने भूमिका घेतली नाही तर अचानकपणे पॅन्थर स्टाईल वर्षा बंगल्यावरती सुद्धा धडकल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। हा गर्भित इशारा मी देतोय कारण आमचं अस्तित्व आरक्षण आहे, संविधान आहे। आगीशी खेळण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये कारण आमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही। हा अतिशय गर्भित इशारा या माध्यमातून मी देतोय।